निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। देवी, आज फार मोठा दिवस आहे म्हणून स्नानाआधी तुम्हाला ओवाळायला हवं। देवी, आपण इकडे बसा। रोहिणी, तू ओवाळ। आज देवींना असं तयार करा की स्त्री राज्यातल्या सगळ्या स्त्रिया बघतच राहिल्या पाहिजेत। देवी, पण आज आपल्या चेहऱ्यावरचे तेज लपत नाहीये। तेच ना बाई। हो, देवी, खरंच आज तुम्ही वेगळ्याच दिसताय। माणूस आनंदी असला ना की ते आपोआपच चेहऱ्यावर दिसते। किती कौतुक। स्नानाला सुरुवात करूया। देवी, मीही इथेच थांबणार आहे। मला आज इथे विशेष काय स्नान आहे ते पाहायचं आहे। तू असं का करत नाहीस? श्रीनाथ तयार झाले की नाही पहा आणि आम्हाला येऊन सांग। हो, मी तसंच करते। देवी, ही दुर्गा माझं ऐकतच नव्हती, पण तुम्ही किती गोड शब्दात तिला बाहेर पाठवलं। शब्द हे फुलांसारखे पण असतात आणि शस्त्रांसारखेही। आपण ते कसे वापरतो आहोत यावर सगळं अवलंबून असतं। देवी, ज्या अर्थी तुम्ही मच्छिंद्रनाथांना तयार केले त्या अर्थी आम्ही समजू शकतो।
कोण आहे तिकडे? मी आहे. दुर्गा, ये बाळ, आतमध्ये ये. कशी काय आलीस? तुम्ही राजवस्त्र घालून तयार झाला आहात का हे पाहायला आलीये मी. परंतु मी अजून राजवस्त्र परिधान केली नाहीत. जशी मला उत्सुकता आहे तशी सगळ्यांनाच आहे. तुम्ही कधी बाहेर येणार आहात याची सगळे वाट पाहत आहेत. माझ्याकडून शब्द दिला गेला आहे बाळा. त्यामुळे देवींनी दिलेली राजवस्त्र मला परिधान करावीच लागतील. मला वाटलं तुम्ही तयार झाले असाल. तयार झालो की मी बाहेर येईनच. बर. काय झालं? असं तर नाही ना होणार की तुम्ही याच वस्त्रात बाहेर याल. नाही, तसं नाही होणार. येते मी. कोणाला ही खात्री नाही की मी राजवस्त्र परिधान करेन. देवी चला. आधी शास्त्राप्रमाणे सुगंधी तेल लावा. सजून नवा शृंगार मी गाते. सजून नवा शृंगार नभी मज उजळून जाते. भोर नभी मज उजळून जाते. वाट तुझी नाथा मी पाहते. वाट तुझी नाथा मी पाहते. नाम तुझे देवी आज आपल्यासाठी सुगंधी असा लेप तयार केला आहे. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही प्रेमाने माझं कोड कौतुक करता आहात. मला आणखी काय हवं आहे? अजून खूप काही मिळणार आहे. अगं उशीर करू नका. तिकडे श्रीनाथ तयारी झाले असतील. मलाही कधी एकदाची तयार होते असे झालंय. देवी आता घाई नका करू. आज वेळ घेऊन सजूयात. हो पण तुम्ही फक्त बोलतच बसलात. इथे श्रीनाथ तयार सुद्धा होतील. आपण एका ठिकाणी स्थिर थांबणार नाही आहोत. जे थांबू ते केवळ ध्यानासाठी. ही भगवी वस्त्रे यानंतरच्या अनंत काळापर्यंत अशीच राहतील. हे भगवे वस्त्र नाथ परंपरेमध्ये कठोर त्यागाचे
आणि साधनेचे प्रतीक आहे. या जगतात राहून सुद्धा विरक्त राहण्याचा संकेत या वस्त्रांमध्ये आहे. धर्मजागृतीचे सुचिन्ह या वस्त्रांमध्ये आहे. ही जुळी आहे, काही घेण्यासाठी नाही तर समस्त सृष्टीला देण्यासाठी आहे. एका अर्थी हे बंधन आहे. नाथ परंपरेमध्ये बंधन असणे आवश्यक आहे. आपण काय करत आहोत ह्याचे भान देण्याचे काम सतत हे बंधन करते. मेखलेला ही घंटी कसली? आपले ध्यान इतरत्र कुठेही गेले तरी ह्या घंटीचा नाद
आपल्याला पुन्हा जागे कर. बघ, आता मी जशी मेखला गुंडाळलेली आहे तशीच तुझी पण दिसते. पण ही आतून खूप टोचतीये. मेखलेचे कामच ते आहे. प्रत्येक क्षण ती शरीराला टोचत राहते. त्यामुळे आपण सतत जागे राहतो. क्षण आणि क्षण जागृत राहण्यासाठी ही मेखला आहे. मच्छिंद्र, तू माझा शिष्य आहेस, त्यामुळे तुला मार्ग दाखवणं हे माझं कार्य आहे. भगव्या वस्त्राशी असलेलं तुझं नातं मी समजू शकतो, परंतु दिलेलं वचन आणि शब्द जर श्रेष्ठ मानून घ्यायचे असतील तर तू दुःख करून घेऊ नकोस. तू साक्षात हनुमंताला म्हणजेच श्रीरामांना वचन दिलं आहेस. आणि तुला ठाऊक आहे की श्रीरामांनी वचनासाठी 14 वर्ष वनवास केला. मी तुला हे सगळं ह्यासाठी सांगतो आहे जेणेकरून तुझ्यातला सात्विक संताप कमी होईल. देवी, त्यांच्याशी तुमचं बोलणं झालंय ना? माई, असं का विचारते आहेस? आज ते कशाला नकार देणार नाहीत ना? नाही माई. श्रीनाथ राज्यवस्त्र परिधान करून माझ्या सोबत राज्यात येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. देवी, आम्हाला आपल्या शब्दावर विश्वास आहे. सगळं शुभ घडो. बाहेर स्नानाला लवकर सुरुवात करा. सजून